अख्ख्या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या घराघरातल्या लोकांसाठी मी आज बाळू मामा म्हणून माझी एक ओळख निर्माण झाली. आम्ही बरेचदा कुठे इव्हेंटला गेलो तर तेव्हा सुमितच्या स्वतः बरेच जण पाया पडतात. गावामध्ये तर मला असं घरात कोणी घेत नाही किंवा दारात पण उभं करत नाही. पण आता बाहेर जेव्हा जातो तर लोक स्वतःहून हाताला ओढून घेऊन जातात. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. एखादी मालिका सुरू होते आणि बघता बघता ती मालिका प्रेक्षकांना खूपच आवडते आणि अशीच एक मालिका आता 500 भागांचा टप्पा गाठते, ती म्हणजे कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांग भलं. ही मालिका म्हणजे खूपच आवडते प्रेक्षकांना, याबद्दल मी काही वेगळं नको सांगायला. आत्ता या मालिकेतले 2 महत्त्वाचे कलाकार माझ्यासोबत आहेत. एक म्हणजे खुद्द बाळू मामा साकारतोय तो सुमित, आणि मंगळू जो साकारतोय तो अशोक माझ्यासोबत आहे. खूप स्वागत तुमचं राजश्री मराठी शोबजमध्ये. सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. तुमची मेहनत सफल होऊनच 500 भागांपर्यंत तुम्ही पोहोचलात. आत्ता नेमकं या स्तराला येऊन काय फिलिंग आहे सुमित? खरंच म्हणजे पटत नाही, कारण 500 भाग पूर्ण होतात. असं वाटतं काल परवाच हा प्रवास सुरू झाला आहे आणि काल मी ऑडिशन दिलं आहे, माझी लुक टेस्ट झाली आणि मी आता प्रवास हा सुरू झाला आहे. पण आज आम्ही 500 भाग पूर्ण केलेत. याचं श्रेय खरं तर प्रेक्षकांना जातंच, पण साजरी क्रिएशन, कलर्स मराठी आणि बाळूमामाची संपूर्ण टीम आहे, यांनाही श्रेय जातं असं म्हणेन. मंगळू म्हणजे आंबट, गोड आणि तिखट असं तिन्ही शेड्स तू आम्हाला भूमिकेतनं दाखवतोस तुझ्या. तर तुझ्यासाठी हा प्रवास कसा आहे? माझ्यासाठी खरंच खूप जबरदस्त प्रवास होता. म्हणजे सुरुवातीला मी इथं जय मला आठवतंय की या सेटवर मी सुरुवातीला जय मल्हारच्या ऑडिशनसाठी आलो होतो. म्हणजे 1-2 दिवसाचा ट्रॅक होता, त्याच्यासाठी ऑडिशनला आलो होतो. आणि ह्या जागेत इथंपर्यंत येईपर्यंत मला असं खूप भारी वाटत होतं की आपण इथं जय मल्हारच्या सेटवर आलो आणि त्यानंतर याच जागेवर बाळूमामाच्या मालिकेत आपण एक प्रमुख पात्र साकारत आहोत, म्हणजे एक चांगलं पात्र साकारत आहोत. तर त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला आणि माझ्यामध्ये पण स्वतःमध्ये खूप चेंजेस होत गेले. जसं की मला आधी बाबल्या म्हणायचे, नंतर अशोक, आशक्या झाला, मग आता मला मंगळू म्हणून ओळखतात. आत्ता येताना पण एका जणाने रस्त्याच्या पलीकडून हाक मारली, तर भारी वाटतं एकदम की लोक आपल्याला ओळखतात, इतकं भरभरून बोलतात. आणि गावामध्ये तर मला असं घरात कोणी घेत नाही किंवा दारात पण उभं करत नाही. पण आता बाहेर जेव्हा जातो तर लोक स्वतःहून हाताला ओढून घेऊन जातात आणि घरी खूप विचारपूस करतात की आमच्या इथं भारी वाटतं तुम्ही आलात तर. इतकं सगळं लोकांकडून प्रेम मिळतं आणि याचं सगळं श्रेय मला असं वाटतं की साजरी क्रिएशन म्हणजे संतोष सायचे सरांमुळे झालं हे सगळं. आणि बाळूमामांच्या मालिकामुळे मला इतकं सगळी प्रसिद्धी मिळाली. आणि खरंच धन्यवाद देईन मी कलर्स मराठी चॅनलचे, ज्यांनी मला या भूमिकेसाठी पात्र समजलं. संपूर्ण टीम बाळूमामाची आणि साजरी क्रिएशनला मी खरंच खूप धन्यवाद देईन. मी जेव्हा जेव्हा सेटवर येते तेव्हा तेव्हा मला एक मस्त पॉझिटिव्ह वाईब इकडे मिळतात. म्हणजे तुम्ही सगळे एक फॅमिली म्हणून काम करतात. बट सुमित, पहिल्या दिवसात तो गेटअप घालणं बाळूमामांचा आणि तेव्हापासून आत्तापर्यंत खूप वेगवेगळे टप्पे ह्या सगळ्यामध्ये आले. तुला काय बदल वाटत आहेत का स्वतः? नाही, नक्कीच खूप बदल वाटत आहेत, कारण पहिल्या दिवशी मी इथे ज्यावेळेस आलो त्यावेळेस मी काही लोकांपुरताच मर्यादित होतो आणि सुमित पुसावळे म्हणून माझी ओळख होती. आणि आज आम्ही जिथे 500 एपिसोड पूर्ण केलेले त्या सिरियलने, त्यावेळी मी फक्त सुमितच उरलेलो नाही आहे, तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या घराघरातल्या लोकांसाठी मी आज बाळू मामा म्हणून माझी एक ओळख निर्माण झाली. सो हा एक खूप मोठा आणि न विसरणारा बदल आहे असं मी म्हणेन. तुझ्यात काही बदल होणार आहेत कधी का नाही, का असाच राहणार आहे? नाही, माझा पहिला प्रेफरन्स असणार आहे की काळभैरीच. पण माझ्या मुखी जरी काळभैरीचं नाव येत असलं तरी माझ्या मनी बाळूमामांचंच नाव आहे, नेहमी राहीलच. आणि मला असं अजून एक सांगायचा उल्लेख करायचं की या ठिकाणी आम्ही खूप नवीनपासून सुरुवात करत होतो. म्हणजे खरं तर कोरी पाठी होतो एक, पण हळूहळू एकमेकांच्या संगतीमुळे किंवा आजूबाजूच्या वातावरणामुळे खूप 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 शिकायला मिळालं. म्हणजे बऱ्याचदा सिच्युएशन असे यायचे की एखादा खूप आजारी असायचा तरी पण शो मस्ट गो ऑन असायचं आणि आम्ही काम करायचो. बऱ्याचदा कोणाचे फॅमिली प्रॉब्लेम असायचे, पण एक इथं आल्यानंतर असं आम्हाला वाटत नाही की आपण वेगळ्या ठिकाणी आलो. म्हणजे हे एक गाव, आमचं स्वतःचं गाव, स्वतःचं घर असं वाटतं आणि खरंच खूप शिकायला मिळालं प्रत्येक कलाकारांना. म्हणजे आम्ही याला म्हणजे फिल्म सिटीमधला एक सेट असं म्हणतच नाही, आम्ही याला अक्को, मेतके असेच नाव दिले आहेत. त्यामुळं आम्ही असं मानतच नाही की हे आम्ही फिल्म सिटीमध्ये आहोत. हे म्हणजे एक बाळूमामांचं गाव आहे, मयप्पाचं घर आहे, गंगेचं घर आहे, पंचवाडा आहे. हे आम्ही म्हणजे एक आमचं कुटुंबच आहे असं मी म्हणेन. म्हणजे असं वाटतच नाही की आम्ही शूटिंग करतो, एक म्हणजे रोजचा भाग झाला आहे जीवनाचा आमचा. हां, आम्ही बऱ्याचदा मेंढ्या असतील किंवा आपल्या इथल्या शेळ्या असतील, गाढव असेल, या सगळ्यांवर इतका जीव जडलेला, आम्ही त्यांना स्वतःने नावाने बोलतो आणि त्यांच्याशी गप्पा मारतो हवं तर. म्हणजे असं फील होतं कधी कधी का आपल्याशी बोलतात हे. याआधी मी तुला हा प्रश्न विचारलाय, बट पुन्हा एकदा मला विचारायला आवडेल की दरवेळी आम्ही दर 1 आठवडा 2 आठवड्यांनी एक वेगळी कथा आम्हाला तुमच्या माध्यमातून बघायला मिळते. मग ती पुष्पाची असेल, इनामदारांची असेल, अशा वेगवेगळ्या कथा येत जातात. त्याची तयारी तुम्हाला आधी सांगितलीस, बट आता आपण 500 भागांपर्यंत आलोय. आता सुमित म्हणून ही तयारी कशी असते आणि अजूनही सुमितला कसं गायडन्स?
गायडन्स भेटतं, कारण एखादी स्टोरी आली की त्याच्यावर अभ्यास हा करावाच लागतो. आणि त्यावेळेस काय बाळूमामांची काय सिच्युएशन असेल किंवा त्यांनाही या गोष्टी त्यांनी ह्या कशा हँडल केल्या असतील किंवा हाताळल्या असतील, या गोष्टी मला संतोष सर नेहमीच सांगतात आणि त्याचा नक्कीच मला खूप फायदा होतो. सो गायडन्स हा नेहमीच राहतो आणि नेहमीच राहील आणि तो फायदेशीरच राहील असं मला. मंगळूला कसा आहे गायडन्स मागायचा? हो हो, मला पण आहे. संतोष सरांचं नेहमी मार्गदर्शन असतं आणि पूर्ण जो आमचा हा ताफा आहे तो मला वाटतं संतोष सर स्वतः हँडल करतात, स्वतः लक्ष घालतात आणि ते असल्यानंतर हे सगळं शक्य होतं. त्यांचं बारीक बारीक गोष्टींवर खूप नियंत्रण असतं आणि मला वाटतं या सगळ्या शिस्तीमुळे कदाचित इथपर्यंत आम्ही पार पाडू शकलो हे सगळं. आणि इथून पुढेही आम्ही असंच मन लावून काम करणार आणि कदाचित खूप मोठे 5,000पर्यंत भाग आम्ही करू. मालिका म्हणजे खरं तर तुम्ही सगळे त्यात इतके मुरलात की तुझ्या फोनची रिंगटोन हो हो हो, आणि माझ्या फोनची रिंगटोन तीच आहे, माझा अलार्म टोन तोच आहे. आणि म्हणजे मला अशा व्हिडिओज येतात ना की लहान मुलं जेवत नाहीत जोपर्यंत बाळूमामांचं टायटल ट्रॅक ऐकत नाहीत तोपर्यंत. आणि टायटल काही किती म्हणजे लहान असतं त्याला न कळणं, म्हणजे 4 महिन्याची मुलगी तिला काय कळतं, पण ज्यावेळेस बाळूमामाचा ट्रॅक लागतो त्यावेळेस ती एवढी खुश होते, हातपाय हलवते, हसते, रडत असेल थांबते रडताना. हे असे व्हिडिओज आलेत मला. सो हे प्रेम बघून ना खरंच खूप भारी वाटतं आणि असं वाटतं की नाही, लोकांपर्यंत आपण पोचलो आणि हे प्रेम असंच पुढे आपल्याला मिळवत राहायचं आहे आणि ही खूप मोठी जबाबदारीची गोष्ट आहे आमच्यासाठी. माझी एक 1 वर्षाची भाची आहे, ती जेव्हा बाळूमामाचं टायटल ट्रॅक लागतं तेव्हा ती मोबाईलच्या पाया पडते. आणि हे बरोबर. आणि आम्ही बरेचदा कुठे इव्हेंटला गेलो तर तेव्हा सुमितच्या स्वतः हो बरेच हो जण हो, पाया पडतात. बरेच जण पाया पडतात. इव्हन आत्ताही एक किस्सा असा आहे, मी बाळूमामा आजारी पडले, जे सीन वगैरे झाले आणि ते टेलिकास्ट झाले, ते जसे टेलिकास्ट झाले ना, कराडकडच्या एक आजी आहेत, त्यांनी उपास पकडले, देव पाण्यात ठेवलाय. सो हे मला मेसेज मिळाला, मी लगेच सांगितलं त्यांना की नाही, आता बाळूमामांना बरं वाटतंय, सो तुम्ही उपास वगैरे सोडा आणि आता व्यवस्थित आहेत बाळूमामा. मग त्यांनी ते उपास वगैरे सोडले. तुमच्या ॲक्टिंगचं आणि या मालिकेचं क्रेडिट आहे. पण गाईज थँक्यू सो मच, इतक्या छान गप्पा मारल्या आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच.